अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला चढवलाय. त्याचा परिणाम आखाती देशात जाणवतोय. शनिवारी दुबईत अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधील 23 चांदी उद्योजक आणि त्यांचे कुटुंबीय दुबईमध्ये होते. अचानक दुबईवर कधीही ड्रोन किंवा विमान हल्ले होतील अशी चर्चा सुरू झाली, तर दुबईसह आखाती देशातील सर्व विमानतळ बंद करण्यात आले. त्यामुळे हुपरीतील त्या रहिवाशांनी 2 दिवस दुबईमध्ये प्रचंड तणावाखाली काढले. अखेर हे सर्वजण काल रात्री मुंबईत सुखरूप परतले. नेमकं काय घडलं दुबईत जाणून घेऊया त्यांच्याचकडून. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथले 21 चांदी उद्योजक आपल्या कुटुंबियांसह 23 फेब्रुवारी रोजी दुबईला पर्यटनासाठी गेले होते. 4 दिवस त्यांनी दुबईमधील विविध पर्यटन स्थळांचा आनंद लुटला, पण शनिवारी सकाळी अचानक परिस्थिती बदलली. दुबई शहरामध्ये सायरन वाजू लागले. विमान आणि ड्रोन हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही ठिकाणी आकाशात धुराचे लोट दिसू लागले आणि हुपरीकर कुटुंबीय अक्षरशः स्तब्ध झाले. त्याचवेळी दुबईसह आखाती देशातील विमानसेवा बंद झाली. त्यामुळे हुपरीतील या नागरिकांनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन कसेबसे 2 दिवस काढले. संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण होतं, पण दुबईतील हॉटेलनं त्यांची योग्य काळजी घेतली. अखेर सोमवारी सायंकाळी त्यांना भारतात जाण्यासाठी एक विमान उपलब्ध झालं आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. गेल्या 2 दिवसातील अनुभव सांगताना या 23 जणांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. हुपरीत आल्यावर आपल्या कुटुंबियांना बघून त्यांना प्रचंड आनंद झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं संपर्क ठेवून मार्गदर्शन मिळत होतं. तसंच कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांनीही वेळोवेळी माहिती देत धीर दिला, असं या मंडळींनी सांगितलं. त्यानंतर आम्हाला इथलं आपत्तीकर व्यवस्थापन कोल्हापूर कलेक्टर ऑफिस डॉक्टर प्रसाद संकपाळ फोन केला. तिथे काय परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे, आम्हाला अपडेटसारखं कळवा. मला पूर्ण पद्धतीने दिली द्या त्यांच्या प्रशासनाच्या सगळ्या कार्यालयाचे. त्याला तुम्ही माहिती मी त्यांचं पासपोर्ट सगळ्यांचे परत ID सगळं प्रूफ त्यांना दिलं. ते परत सारखं वरच्यावर तुम्हाला काय अडचण आहे काय अडचण आहे काय तर काय मी सांगतो म्हटलं तुम्हाला. त्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईटच होती ना, मग त्या दुबई ते अबुधाबीला तिथल्या सरकारमध्ये भरपूर सहकार्य केलं आपल्याला. भयानक परिस्थिती होती. आम्हाला लॉजमधल्या लोकांनी सांगितलं बाहेर जायचं नाही आणि तिथल्या लॉजच्या लोकांनी आमची भरपूर व्यवस्था छान केली आणि बाहेर कुठं जाऊन दिलं नाही तिथं आम्हाला. फक्त लोक भीतीमुळे कोण बाहेर जात नव्हती आणि बाहेर पर्यटक पण म्हणायचे, बाहेर ते ड्रायव्हर लोक पण जरा भ्यायचे. त्यामुळं मग आम्ही त्या दिवशी एक दिवस आम्ही लॉजवर बसून काढला. नंतर बाकीचे दुबई आम्ही फार सुंदर बघितली, फार एन्जॉय केला, एकदम मजा केली. शेवटचा दिवस तेवढा एक दिवस आपला जरा दुःखात गेला म्हणायचं. आपण जायला गेला तर मरण्यापेक्षा बरं म्हणायचं. असे आलो परत आपलं मायबापीला आणि विमानातून जेव्हा बसलो, विमान उडलं तेव्हा असा आनंद झाला की आता पण गेलो घरा. आता पण आपल्या मायबापीत गेले. काही डोक्यात नव्हतं, मनात नाही सेफेस्ट जगातली सेफेस्ट कंट्री म्हणून गेलो. नंतर तिथे गेल्यानंतर त्यांची युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं 6व्या-7व्या दिवशी आमच्या लक्षात आलं की असं युद्धामुळे त्रास झाला. पण तिथे काय बॉम्बही पडत होतं, पण इथल्या लोकांचं बी फोन येत होतं. दुबईच्या सरकारला बी सहकार्य केलं, आपल्या इथनं भारत सरकारचं बी सहकार्य केलं. त्यामुळे आम्ही सुखरूप पोचलो इथे. आणि काय झालं, झोपेन एकदमच झोप उठली आणि काय झालं, बॉम्ब फुटलेला. आम्ही पळत खाली ग्राउंड फ्लोअरला गेलो. तिथं काय झालं, तिथं बॉम्ब जळत पडलेला. आम्ही सगळेजण भिलो, सगळेजण एकामेकाचा आधार घेऊन आम्ही कसंबसं राहिलो तिथे. त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटने म्हटले बाहेर त्यांनी जाऊ नका, आपल्या इथल्या गव्हर्नमेंटनं पण म्हटलं. आणि आम्ही शेवटच्या दिवशी आम्हाला काय वाटत नव्हतं आम्ही इकडं येईन, तरी पण काय झालं, आमच्या टूर मॅनेजरनं म्हटला, त्यांनी काय म्हणले, आता तुम्ही जावा, तुमची फ्लाईट आल्या. रात्री खरं 12 वाजता परत आम्हाला अलर्ट मेसेज आली की तुम्ही अजिबात बाहेर पडू नका, काचेपासून लांब राहावा, हल्ले चालू आहेत असं जाणवलं. मग आम्ही त्या दिवशी झोपलो. सकाळी परत उठल्यानंतर आम्ही 7 वाजता वरती जिमसाठी गेलेलो. त्यानंतर आम्हाला एक मोठा असा आवाज आल्यानंतर काचेतून बाहेर बघितलं तर तिथं पक्षी पूर्ण उडलेले. खरं आम्ही एका बाजूला बघितलो, खरं ते बॉम्ब पडलेला दुसऱ्या बाजूला, त्यामुळे लक्षात आलं नाही. थोड्या वेळानं जेव्हा आम्ही जिममधनं बाहेर पडतो, एक मुलगा आला आणि म्हटलं इथं बॉम्ब पडल्या. तिथं 400-500 माणसं इकडे तिकडं पळती नव्हती. तिथून आम्ही वरून खाली आलो, हॉटेलच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केलो. मात्र तिथं मॅनेजर म्हणला बाहेरच नाही. तिथं त्यांनी म्हणलं की हॉटेलच्या पुढं पण पडला आणि एकटा म्हणला की हॉटेलच्या त्या बाजूला. अक्षरशः आमच्या अवतीभोवती 3 बॉम्ब सकाळी 7ला हे पडलेले ड्रोन. विशेष म्हणजे दुबई प्रशासनानंही या पर्यटकांकडे दिलगिरी व्यक्त करत प्रत्येकी 25,000 रुपयांचं गिफ्ट दिलं.
त्यातून आपल्या देशात आलेल्या पर्यटकांचा किती आदर आणि सन्मान राखला जातो हे दुबई सरकारनं दाखवून दिलं. मात्र 2 दिवसांच्या त्या अनुभवाबद्दल बोलताना हुपरीतील हे व्यापारी अजूनही अस्वस्थ होत आहेत. आता मायभूमीत परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय, पण युद्धाच्या सावटात अडकलेल्या हुपरीच्या या लोकांनी अनुभवलेले क्षण खरोखरच अंगावर शहारे आणणारे होते. बी न्यूजसाठी हुपरीहून प्रवीण कुंभोजकर.